नाही, दिलगिरी बिलगिरी काय त्याचा विषय नाही, एक लक्षात घ्या. चुकला एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती 4 वेळा चुकतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, याला माफी नसते. कृषी मंत्री पद हे संवेदनशील पद आहे, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असते. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वारंवार वक्तव्य करणार, आमच्या बापाला तुम्ही हिनवून बोलणार शेतकऱ्यांना, हे आम्ही स्वाभिमानी पोरं खपवून घेणार नाहीत. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आमच्या बापाला कुणी चुकीचं बोललं तर आम्ही खपवून नाही घेणार. कुणीही असाल तुम्ही. माझं तेच म्हणणं होतं अजितदादांना, तुम्हाला संधी आहे, तुमचा वादा पक्का आहे हे खरं करून दाखवायची तुम्हाला संधी आहे दादा. तुम्ही ती संधी घालवू नका. परंतु कालचा मंगळवार पूर्ण होईपर्यंत आम्ही काही बोललो नाही. आज आम्हाला लक्षात आलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना लक्षात आलं की अजितदादा हे शब्दाचे पक्के नाहीत. आंदोलन होणार नाही. दादा शब्दाचे पक्के नाही, दादाने शब्द फिरवला याचा निषेध होईल.